बैलाचे 3-4 व्हिडिओ बघितले मी, अक्षरशः रडायला आलं मला. पूर्ण फेस येतोय तोंडातनं, अख्खं रक्त निघतंय. शेवटचे 20-30 सेकंद म्हणजे काय वाटलं असेल त्याला, कसं सहन केलं असेल ते. शेवटी जेव्हा त्याचा जीव गेला तेव्हाच त्याचा खांदा काढला. पाय डांबरी रोडवर त्याचा पाय सटकतो, तरी तो कोपरा लावून उठतोय. काय चाललंय म्हणजे तुम्हाला देवाने हात पाय दिलेत म्हणजे त्याला कशाला पण झोपायच्या का त्याला. एवढी तळतळ ना घेऊ राहू त्यांची. स्वतःला काहीतरी त्यांच्या जागी ठेवून बघा की. एका दमात कितीतरी लांब घेऊन जाता, शेवटी त्यांच्यात पण जीव आहे राव. तुम्ही फक्त बैलगाडीतनं 50 किलोचं पोतं घरात नाही आणू शकत आणि त्यांच्या बैलगाडीमध्ये जवळजवळ 5-6 टन ऊस भारता राहतो. कितीतरी शेतकऱ्यांना माझा बोलण्याचा राग येईल, पण मी सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत आहे. तुम्ही एवढं बैलाला लहानाचं मोठं करता, तुमच्या शेतामध्ये राबवता आणि जेव्हा त्याचं वय होतं, जेव्हा त्याकडनं काम होत नाही, तेव्हा तुम्ही त्याला कापायला देता आणि दुसरे नवीन बैल घ्या. अरे तुम्ही मला एक सांगा, एवढं 2-3 वर्ष राहिले त्याने जर तुमच्या शेतातलं खाल्लं तर काय सोनं थोडी खाणार येतो. आणि आपणच जर असं केलं तर त्या कोंबड्यांचं तरी बरं आहे, मग त्यांचा एका झटक्यात जीव तरी जातो. पण यांचं काय, हे रोज मरत असतात आणि त्यांना आपल्यासारखं स्वतःहून जीव पण नाही देत. 20 वर्ष तसंच बळजबरी ओझं उचलत मरणाच्या आशेने जागायचं. त्या बैलाला फार फास बसतोय तरी तो व्हिडिओ काढणार त्याच्याकडे जाईल. अरे सर्जा राजा राहतोय आपला, राजासारखा ठेवा ना त्याला. जेवढी पण आपली शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या वडिलांना हा व्हिडिओ दाखवा आणि सांगा त्यांना एवढं वजन नका भरत जाऊ. आपल्याला प्राण्यांकडनं ना आशीर्वाद घ्यायचाय, त्यांची तळतळ कधीच घ्यायची ना आपल्याला. आपण शेतकरी माणसं आहेत राव.